JNPT रोड करंजडे हायवे पनवेल या ठिकाणी जो डिवायडर आहे तो डिवायडर पूर्णपणे नादुरुस्त होता। या डिवायडरचं नुकसान झालं होतं आणि याच डिवायडरला धडकून या ठिकाणी प्रकाश बाळाराम चोरगे यांचं 25 मे रोजी निधन झालेलं होतं। हा डिवायडर अतिशय अपघाताला कारणीभूत ठरला आणि याच नंतर 1 ते 2 दिवसाच्या गॅपमध्ये याच डिवायडरला धडकून एक रिक्षा त्याचबरोबर एक टू व्हीलर या ठिकाणी धडकल्यामुळे आणखीन 2 लोकांना मृत्यूनं या ठिकाणी घातलं। अशा पद्धतीने या डिवायडरमुळं 2 ते 3 बळी गेले। या संपूर्ण घटनेला प्रशासन मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात वारंवार या हायवेवरती होत असतात। अशा या अपघातांची मालिका सुरूच आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हे पूर्णपणे रस्त्याचं काम हे अजूनही अपूर्णच आहे आणि याच खड्ड्यात पडून प्रकाश चोरगे यांचं 25 तारखेला निधन झालं होतं। ह्या संपूर्ण अपघातांच्या नंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आज रोजी या ठिकाणी या डिवायडरच्या साईडला संरक्षणासाठी जो पत्रा लावण्यात आलेला आहे तो पत्रा लावण्यात आलेला आहे आणि हा पत्रा लावल्यामुळं आता या ठिकाणी जे वाहनधारक येणार आहे त्या वाहनधारकांना व्यवस्थित हा डिवायडर दिसत आहे। परंतु हे जे प्रशासन संपूर्ण अपघात झाल्यानंतर अनेक लोकांचे बळी गेल्यानंतर नेमके कशा पद्धतीनं यांना जाग येते आणि नंतर ही कामं केली जातात। ही कामं जर आधी केली असते तर 4 कुटुंबांचा संसार या ठिकाणी पूर्णपणे उजाडला नसता। माझी संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीनं हे सर्व रस्त्याची जी कामं आहेत ती वेळेत पूर्ण करून घ्यावीत। SB न्यूजसाठी संजय पाटील, नवी मुंबई, पनवेल।